वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघर जिल्ह्यात गाजत असलेल्या सायली सुर्वे प्रकरणाला नवं वळण मिळालं। सायलीचा पती आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार झालेला आतिफ तासेला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली। मनोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन बळकावणं आणि जीवे मारण्याच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता। आरोपी आतिफ तासेला मुंबईतील कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आतिफ तासे फरार झाला होता। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष मोहिमेत त्याला पकडण्यात आलं। त्याचवेळी सायली सुर्वेनं स्वतः समोर येऊन आपण सुरक्षित असल्याचा व्हिडिओ पाठवलाय, त्यामुळे तिच्या अपहरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला। पाहूयात याच संदर्भातला एबीपी माझाचा रिपोर्ट। खूप मारहाण झालेली, मी प्रेग्नेंट होती, तक्रारी दिलेली। हो, माझ्यानी जितकं सहन करू शकली मी 10 वर्षात केलंय। पालघरच्या सायली सुर्वे या महिलेनं आपला पती आतिफ तासे विरोधात केलेले हे लव्ह जिहाद, अपहरण आणि जीवे ठार मारण्याचे आरोप करण्यात आलेला हाच आतिफ तासे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता। अखेर पोलिसांनी त्याला कांदिवलीतून ताब्यात घेतलं। याच आतिफ तासेवर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत। मनोर पोलीस ठाण्यात जमीन बळकावणे आणि जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात तो मुख्य आरोपी आहे। मात्र आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र याच दरम्यान एक इंटरेस्टिंग बाब घडली आहे। गेल्या 2 दिवसांपासून आपल्या पतीवर आरोप करणारी सायली सुर्वे बेपत्ता असल्याची बातमी होती। मात्र पतीच्या अटकेनंतर सायली सुर्वे समोर आली आणि तिनं अपहरण झालं नव्हतं हे सांगतानाच एक धक्कादायक विधान केलं। ते म्हणजे आपण आपल्या पतीवर केलेले आरोप मागे घेत असल्याचं। मी सायली सुर्वे गेले 2 दिवस न्यूज चॅनल्सवर, मीडियावर, सोशल मीडियावर ही बातमी पसरलेली आहे की माझं अपहरण झालेलं आहे, मी किडनॅप झाली आहे, मी सुरक्षित नाही आहे। अगदी निस्वार्थ काळजीपोटी आणि काही गैरसमजांमुळे ही बातमी पसरली गेली, पण मी हे क्लॅरिफाय करू इच्छिते की असं काही नाही आहे। पण माझी हीच नम्र विनंती की तुम्ही या बातमीवर दुर्लक्ष करावात आणि काही गैरसमज करून घेऊ नयेत, काळजी करू नयेत। मी अगदी सुरक्षित आहे। सायली सुर्वे ही 2019ची मिस इंडिया अर्थ आहे। मात्र घरच्यांच्या विरोधात जाऊन तिनं उद्योजक असलेल्या आतिफ तासेशी विवाह केला। मात्र लग्नानंतर सासरच्यांनी तिचं आयुष्य नरक बनवल्याचे आरोप केले होते। इतकंच नव्हे तर त्यानंतर तिनं हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधत हिंदू धर्मात प्रवेश केला होता। मात्र आतिफ तासेला झालेल्या अटकेनंतर सायली सुर्वेनं घेतलेला यू-टर्न, केलेले आरोप मागे घेणं, यामुळे हे प्रकरण एका नव्या वळणावर आलंय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।